कुंडली जबरदार ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. माऊली कुठून आला तुम्ही? बाबुळसर बुद्रुक. कोणत्या पालखीमध्ये आहे? आम्ही चांगावटेश्वर असं सासवड. सासवड. बर बर. एकंदरीत काय पाऊस पाणी हाल? पाऊस रस्त्याने फक्त आता मला थोडासा पाऊस लागला, बर. बाकी काही ठिकाणी पाऊस नाही, बिलकुल पाऊस नाही. आपल्या दिंडीमध्ये साधारण किती लोक चालतात? साधारणतः 188 ते 90 पर्यंत आहेत. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. आणि खूप उत्कृष्ट अशी या ठिकाणी दिंडी सोहळा आणि बाबळसर या गावावरतून बाबुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणाहून श्री हनुमान प्रसादिक दिंडी सोहळा हा चांगवटेश्वर महाराज पालखी सासवड ते पंढरपूर आणि या ठिकाणी जात असताना सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, उपसरपंच, संचालक, सदस्य, वारकरी सेवा संघाचे तालुका प्रमुख आणि असा हा विठ्ठल गजरामध्ये चाललेला पंढरपूरच्या वारीला सोहळा आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी चाललेला आहे. या वारीमध्ये खरेदी विक्री संघाचे आणि चेअरमन सन्माननीय बाळासाहेब अर्जुनराव नागवडे हे या ठिकाणी आणि चाललेले आहेत. सपत्नीक या ठिकाणी चाललेले आहेत. तरी मी नागवडे साहेबांना विनंती करतो की साहेब, आपला प्रवास कसा झाला 1-2 मिनिटांमध्ये सांगा. प्रवास एक नंबर, एकदम छान झाला. दिंडीमध्ये सगळे वारकरी एका जीवाने चालतात. चांगल्या पद्धतीने जेवणाचं नियोजन आहे, राहण्याची व्यवस्था आहे. सगळे आपले चांगावटेश्वर पालखी सोहळ्यामध्ये 11 नंबरला हनुमान प्रसादिक दिंडी सोहळा बाबुळसर हा एक 100 ते 125 लोकांचा सोहळा या सोहळ्यामध्ये चालतात आणि चांगल्या पद्धतीने प्रवास झालेला आहे. आज पंढरपूरला आज आम्ही पोहोचतोय. बर. आणि नागवडे साहेब, एक या वारीच्या संदर्भात आपणाला 1-2 मिनिटात मनोगत व्यक्त करा अशी मी विनंती करतो. सासवड ते पंढरपूर हा पालखी सोहळा श्री संत चांगावटेश्वर या पालखीमध्ये आम्ही पाटस ते पंढरपूर हा प्रवास करत आहोत. तर दिंडीचं पालखीचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने आहे. जेवण, राहण्याची व्यवस्था, पाणी चांगल्या पद्धतीने या नियोजन मंडळ करत आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आणि आम्ही आज हा सोहळा पंढरपूरमध्ये आज विराजमान होणार आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद साहेब. आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये हा पंढरपूरला चाललेला विठ्ठलाच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यांच्या समवेत आणि चांगवटेश्वर महाराज पालखी सोहळा यांच्या समवेत चाललेला आहे. या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी आणि बाबळसर पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी पालखीमध्ये चाललेलं आहे. सर्वांना जय हरी विठ्ठल.